मित्रांनो, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. तर कशात सर्व मी रेदाना जिगरो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे CSMTला, जो की म्हणजे पहिला प्रवास नाही आहे, रोज येतो मी, पण आज जरा मित्रांसोबत आलेलो आहे. हे मित्र आहे आणि याला सगळं एक्सप्लोअर करणारे आज. तर तुम्ही सगळं एक्सप्लोअर करणारे आज. तर चला, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मेलबद्दल लाईक करा आणि शेअर करा आणि ब्लॉग्स बाय रोज बिरोड या चॅनलला सबस्क्राईब करतात. आपण आता चाललो आहे, चला आता आपण आहे ना बाय अंडरग्राऊंड आपण जाणार कुठून, अरे तिथून जाईल लांब पडून फोटो घे, अरे इथून जाऊ ना. तर आता आपण अंडरग्राऊंड जाणार आहोत. तर बघूया. तर आज खूप काही आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप नका करू. मेट्रोला जाणार आहोत, मेट्रो लाईनमध्ये, आणि मेट्रोचा हे एक्सप्लोअर करणार आहोत. तर ही आहे मेट्रोची लाईन. तर हा पहिल्यांदाच आलेला आहे, तर यासाठी लाईक करा. तर आता आपण जाणार आहोत ह्याला अंडरग्राऊंड मेट्रो, जो की इथून आपण चर्चगेटला, आणि इथून आपण जाणार आहोत चर्चगेटला. चर्चगेटवरून मग आपण मरीन ड्राईव्हला जाणार आहे फिरायला. आपण मेट्रोवरून आलेलो. मेट्रोमध्ये काय व्हिडिओ काढायला नाही दिले, त्यामुळे आम्ही व्हिडिओ काढले नाही. आता जस्ट बाहेर पडून आता म्हणजे स्टेशनच्या तर पलीकडं चाललं आहे. तिथून आपल्याला मरीन ड्राईव्हला जायला हे आहे. तर मग आपण जाऊया. म्हणजे असं आता आपण खूप काही एक्सप्लोअर करणार आहेत. तर काय म्हणतो, आज चांगला दिवस आहे का नाही? चांगला दिवस आहे आज. चांगला दिवस आहे. रात्री आहे ना, काय आज माझी म्हणजे झोप पूर्ण झाले, पण थोडीशी झाले, कारण की रात्री आम्ही मूवी बघायला गेलो होतो. 11चा शो होता, मूवी बघायला गेलो होतो. नवीन मूवी राजा शिवाजी. चांगले आणि बघू शकतात. तर काय नाही, बघू चांगले. एवढे महिने त्यांनी रितेश भाऊंनी आपले एवढे महिने त्यांनी बनवले, तर त्यासाठी बघायलाच पाहिजे. तर आता आपण आहे चर्चगेटला, जे बोईरे मार्ग जातो त्या लाईनीला आपण आहेत, आणि या लाईनीनं आपण बाहेर पडू त्या साईडला. काय तर आहे ना, आता फोटोग्राफर बनलेला आहे. हा तर आर्टिस्ट, पण आता फोटोग्राफर बनलेला आहे. मी याला पहिल्यांदाच मुंबईला आणलेला आहे. मुंबईला म्हणजे मुंबई फिरायला. त्याला अजून काहीच माहिती नाही, घराच्या बाहेर पण पडत नाही. हो, असं दिसतं. हे मला वाटतं ते पोलीसचं काय ते, मला एवढं आयडिया नाही, पण माहिती आहे काय, कारण की यूट्यूबमध्ये बघितलेलं आहे खूप. तर चला आता जाऊया. तिथून आहे भोईरे मार्गातून आहे ना, भोईरे मार्गातून आपण जायचं आणि त्या साईडला जायचं आपल्याला, म्हणजेच मरीन ड्राईव्हच्या लाईनीला जायचं. तर जाऊया. बरंच काही आहे. कवर वगैरे पण तुम्ही इथे घेऊ शकता, बॅगा वगैरे आहे. बघू शकता की चर्चगेट स्टेशन आहे, ते चर्चगेट स्टेशन आहे. आता आपण जस्ट इथून बाहेर गेलो. आता आपण जाऊया मरीन ड्राईव्हच्या साईडला. तर आज खूप काही एक्सप्लोअर करणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप नाही करू, व्हिडिओ बघत राहा. आणि आज आपण मरीन ड्राईव्हला जाणार आहोत. मी जाऊन आलो आहे, पण मित्राला फिरायचं आहे म्हणून आणलं आहे त्याला मी. तर तिथून तुम्ही टॅक्सीने पण येऊ शकतात. मित्र पण भेटतात आणि सीटने पण असतात. जर सीटने भेटलं तर चांगलंच आहे. सीटने तुम्हाला 20 रुपये सीट भेटेल. तर आता जाऊया. रस्त्यात गाईज तुम्हाला एक गोष्ट, जर आहे ना आपण मुंबईमध्ये राहतो आणि मुंबई नाही फिरला तर मजाच नाही. काय बोलतो, काय मजा आहे का? काय नाही ना. तर काहीच मुंबई फिरायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, मला पण काहीच माहिती आहे, बट
तरी पण मला सगळं माहिती पडलं. आज मी याला फिरायला आणलं आहे. आणि आता आम्ही मेट्रोने आलो, ट्रेनने आलो, तर आमचा खर्च जरा बजेट कमी झालेलं आहे. तर त्यामुळे जरा आता काय लिमिटेड करायचं आहे. तर जाऊया. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना मी सांगतो, जे जिथून तुमचं नियरबाय स्टेशन आहे पनवेल किंवा पनवेलच्या पुढं, तर तिथून तुम्हाला 15 रुपये तिकीट STला भेटेल. 15 का 30 रुपयाला भेटेल. आम्ही बसलेलो वाशीवरनं, म्हणजे कोपरखेड्यावरनं मग वाशीला गेलो. वाशीवरनं मग ST पकडून आलो आहे. आम्ही निघालेलो 11:30 11 वाजता निघालेलो. 11:15 वाजता आम्ही CSTची ट्रेन पकडली वाशीवरनं. आणि आता आपण पोचलो 12 वाजता. तर आणि परत मेट्रोने यायला टाईम लागला. त्यामुळं आता चाललं आहे. तर तुम्ही बघत राहा. आता डायरेक्ट तिथे गेलो भेटू आणि आपण रस्त्यात डायरेक्ट तिथे गेलो. आलेलं आहे मरीन ड्राईव्हला. पाठी मरीन ड्राईव्ह माझे त्यासाठीला पण मरीन ड्राईव्ह आहे आणि पाठी पण मरीन ड्राईव्ह आहे. मस्त एकदम चिल हवा येते. मस्त असा हवा आहे. गरमीपेक्षा बेटर आहे. ऊन आहे पण एवढं नाही. हवा येते तर एकदम क्लिअर आहे. असं काही हे नाही. मस्त असं अशा लाटा यायला लागल्यात. एकदम खतरनाक लाटा यायला लागल्यात. पाणी खूप वाढलेलं आहे आज. त्याशी माहिती मी आलेलो ना, हे एवढं पण नव्हतं. एकदम खाली होतं ते गेलेलं टेकडे. कुठं आहे आणि तुम्हाला दाखवायला गेलं तर तिथं आहे ना, तिथं समोर वानखेडे स्टेडियम तिथं. आणि जर तुम्ही इथं समोर गेलात तर मग तुम्हाला झूम करून दाखवतो. इथं समोर गेलात ना तर पाणी वेगळं वाटतंय का? गिरगाव चौपाटी काय पाणी वेगळं वाटतंय का? हां, ते मग ओशांचं पाणी आहे ना. तर 2 मिनिट. हां, तर आता आपण माझा माईकला हे नाही तर मी असंच हे करतो आहे. तर आता खूप असं म्हणजे हे आहे, पाणी खूप वाढलेलं आहे. आणि हा आता व्हिडिओग्राफर बनलेला आहे. आर्टिस्टपासून व्हिडिओग्राफर बनलेला आहे. आणि तिथं समोर मी तुम्हाला दाखवलं, तिथं गिरगाव चौपाटी, तिथं आपण जाणार आहोत. तर इथं वानखेडे स्टेडियम मस्त असं एन्जॉय करायला आलेलो आहे. असे लाटायला लागलेत भाई. मस्त हवा आहे आणि असे लाटायला लागलेत. मी जेव्हा आलतो ना तेव्हा इथं कमी पाणी होतं. खूप कमी पाणी होतं. आता तर जास्त वाढलेलं आहे पण पाणी खूप कमी होतं. तर हवा मस्त येते, चिल हवा अशी. काहीच एन्जॉय करा पाहिजे. काय आता मित्रांसोबत एन्जॉय करायला पाहिजे. तर बघू शकतात. आता फोटो वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता आपण जाणार म्हणजे असंच फिरत ना गिरगावचं पडत जाऊ. तिथं समोरच आहे. तर मस्त म्हणजे असं बसण्यासारखं तर हायच नाही आहे. हालत खराब होईल आता बसलं तर. टेम्परेचर म्हणजे बोलायचंच काम. टेम्परेचरला आहे. टेम्परेचरचं बिग आमलेट तर आमलेट एवढं आहे म्हणजे गरम. त्याला म्हणजे असे चटके लागतात ना, चटके लागतात. त्यामुळं ना उन्हात कधी पण यायचं. जेव्हा ना थंडीचा सीझन चालू असतं, नॉर्मल ऊन असतं म्हणजे एवढं नसतं. आता उन्हामध्ये हे होतं माहिती आहे. याच्या उन्हात असतं ना लाटा आहे ना इथं येतात. कुठं माहिती आहे याला काय म्हणतात त्याला, हजेलीला ह्याच्याहून मोठ्यापेक्षा जास्त येतात. हजेलीला ना काहीच ह्याच्याहून जास्त लाटा येतात. आज पाणी वरती आहे खूप, बघू शकतात पाणी खूप वरती आहे. तर हे बघा पाणी आहे ना खूप वरती आलेलं आहे. त्या दिवशी मी आलेलो ना, तुम्हाला सांगितलं ज्या दिवशी मी आलेलो त्या दिवशी खूप म्हणजे असं कमी होतं. तर वानखेडे स्टेडियम तेव्हा इथं समोर वानखेडे स्टेडियम आहे, तिथूनच जाणार आहे. असं गोल फिरून जाणार आहे. तर
चला आपण आलेलो आहे हे बघा कोस्टल रोडला. समोरच आपलं कोस्टल रोड आहे, तिथं आलेलं आहे. मरीन ड्राईव्ह फिरता आपण कोस्टल रोड आणि गिरगाव सोबत जस्ट 10 किती किलोमीटर असेल रे? तो रेंज 3-3.5 किलोमीटर असतं. 3-3.5 किलोमीटर चालत फोटो काढायचे आणि लगेच निघायचे घरला. काय बोलतो मग क्लासला पण जायचं फोन. लास्ट इयर आहे. लास्ट इयरमध्ये मेहनत करायची, त्याने आपलं एन्जॉय करायचं ठीक आहे नाही. नेक्स्ट टायमाला आहे ना रोज यायचा आपण. नेक्स्ट टायमाला रोज यायचा. 12th होते रे. 12th झाले ना भावांनो. काय नाही 10th आणि तुम्हाला सांगतो 10th आणि 12th जास्त महत्त्वाचे, कारण ते त्यांना बोर्ड आहे. त्यामुळं जरा तर मित्रांनो आता जास्त माझा आवाज नसेल येत, हवा भरपूर आहे इथं. आता आपण आलेलो आहे गिरगाव चौपाटीला. बघू शकता हेच ती जागा जिथं गणपती विसर्जन केलं. गणपती विसर्जन केले जातात. हीच ती जागा. तर आता आपण तिथं आलेलो आहे. लोक इथं पवायला लागलेत अक्षरशः. मस्त वातावरण. आता आपण खाल्लं नव्हतं काय घरून ना काय नाश्ता नव्हतं केला आम्ही दोघांनी. मी फक्त चाय पिऊन आलेलो. तर आता आपण मस्तपैकी खाल्लेलं आहे. त्याला थोडी एनर्जी आलेली आहे. घरी जाऊ तर एनर्जी होईल ना रे? होईल. तर आता आपण इथं 4-5 फोटो काढूया मस्तपैकी आणि मग डायरेक्ट घरी जाऊया. आणि ऊन पण आहे, संध्याकाळी क्लासेस पण, त्यामुळे. तर आता आपण जरा शूट करूया. मित्रांनो आता आपण पाण्यामध्ये मग पाणी असं वरती येते ना, लाटा येतात लाटा, अशा लाटा यायला लागल्या. जाताना पाय धुवायला लागणार. ढकलू नको. चालत चालतो ना. तर मित्रांनो आता आपण मस्त गिरगाव चौपाटीला आलेलं आहे. गिरगाव चौपाटीला मस्त असं वातावरण आहे ना. लाईफमध्ये तुला माहिती आहे, लाईफमध्ये मी ना मित्रांसोबत कधीच नाही आलेलो फिरायला. मित्रांसोबत कधीच नाही आलेलो फिरायला. ये मेरा सच्चा दोस्त है. ये मेरा सच्चा दोस्त है. या एक बार बोला मी एकदा सांगितलं की असं असं फिरायला जायचं याच पैसा. मग त्याने मम्मीशी वार्द गेली. मग त्याची मम्मी बोलली ओके ठीक आहे आणि सांभाळून जावा. तर आपण सांभाळून आलेलो आहे. इथं मजा येते. अरे हात काढ दोघं पडू विजू बॅग घेतली ना पाहिजे. काही आमच्याकडे बॅग आहेत. बॅग घेतली ना पाहिजे. बॅगेत पूर्ण सेफ्टी पाहिजे. तुम्ही जा पाहतो फोटो काढतो. तर आता आपण फोटो काढूया, फोटोशूट करूया. मग पुढे जाऊन आलो आणि ना तिच्या बागा पूर्ण पॅन्ट वल्ली करून टाकली आणि माझी फोटोच्या नादाने ना पूर्ण पॅन्ट वल्ली करून टाकली. हा गुन्हेगार आहे. बाकी पॅन्ट वल्ली जाऊस तर मला सुकायला पाहिजे. आमची चपलामध्ये पण माती गेली. ते आम्ही आम्ही व्हायचं काय, आम्ही कुठं पण कसं पण ऍडजस्टमेंट करू हे का नाही. आणि आम्ही कॉमर्सवाले म्हणून कॉमर्स वाले जरा वेगळाच असतं. सायन्स नाही आर्ट्स नाही डायरेक्ट कॉमर्स. सायन्स असतं पण केमिकल्स मध्ये असतं. आर्ट्सवाल्यांना पॉलिटिक्स आणि कॉमर्सवाल्यांना बिझनेस. हेच आहे भाई. कॉमर्स घेतलं ना हेच फरक. आणि आम्ही आमची साफसफाई एंटरनीच करू. असं आहे. कॉमर्सवाल्यांचा दिमाग आहे ना
थोडा अलग लेवल कसं अलग लेवल का बंदा था असं आहे. अलग ही लेवल का था वो. आता इथून ऍडजस्टमेंट करू का इकडे. आता इथं आम्हाला या एंट्रीला ऍडजस्टमेंट लागली. आमची बाईक खराब झाली. पण ऍडजस्टमेंट आम्ही कसं तरी केलं आहे. आता बघू अजून ऍडजस्टमेंट बाकी आहे, अजून निघालं नाही पाहायचं. आता आम्हाला 4-5 किलोमीटर चालत जायचं. नंतर आम्ही मेट्रो बघा. चालत कशासाठी जाते मी माहितीये का, माझी पॅन्ट सुकायला. पॅन्ट पूर्ण भिजली व्हायची. आपण काय केलं होतं, त्याला हात पाठवलं होतं पाण्यात म्हणून भिजलाय. पूर्ण हात पाठवलेला आहे काय फोटोच्या चक्करमध्ये. आणि माझी पूर्ण पॅन्ट भिजली. आता बघू चालता चालतं म्हणून सुकूनच जाईल. ऊन एवढं की सुकूनच जाईल. तिथं बसला ना तरीच सुकून जाईल. आणि आता बघू, आता ह्याला काहीतरी शॉपिंग करायची आहे. शॉपिंग करूया. शॉपिंग काय करायचं रे तुला? हेडफोन घ्यायचा काही CST ला हेडफोन आहे ना, एवढं इतक्या कमी प्राईसमध्ये भेटतं ना, काय सांगणार मला. जे 1200-1300 रुपयाला असतात ते 500च्या आतच भेटतात. असं आहे का सीन. असं सीन आहे. जे असे मोठे 2000-3000 असे असतात ना, की तुम्हाला चार्ज घेतलाय ना, ऐक पडता वाचलंय. पडता वाचलंय. जे चार्ज घेतलाय ना ते तुम्हाला 500-600च्या रेंजमध्ये 700-500च्या रेंजमध्ये तुम्हाला भेटून जातील. कारण की मी त्या दिवशी आलेलं तेव्हा विचारलेलं काय रेंजमध्ये आहे ते. तर आज परत बघूया काय रेंज आहे ते. तर मग आपण आता डायरेक्ट भेटू मार्केटला. शॉपिंग ह्याच्या काय भेटत आता त्याला कोणतं पाहिजे तरी जे बी आमचं वायरवालं पाहिजे काय ते भेटलंच नाही. मग आता डायरेक्ट आलो. अशी ट्रेन भेटली आम्हाला. आता ट्रेनमध्येच आहे बघा. हे फोटो एडिटिंग करतोय आता मी पण. तर कसं वाटतं लाईक करा, शेअर करा, ब्लॉग्स पाहिजे या चॅनलला सबस्क्राईब. अशा